नमस्कार मित्रांनो, मी किरण पवार. आज समर कॅम्पमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरची सफर दाखवणार आहे. ती सफर मी माझी फॅमिली व मित्र सर्कल सहित एस टी बसने धाराशिव ते कोल्हापूर या बसने रात्री 9 वाजता एस टीने निघालो आणि एस टी बसमध्ये आमचा प्रवास सुखकारक झाला. विशेष म्हणजे एस टीने कोल्हापूरमध्ये पोचल्यानंतर आम्ही तिथे थांबलो व कोल्हापूरच्या आता आम्ही बस स्टँडवर आहोत आणि बस स्टँडचा परिसर आपण बघत आहोत. नंतर आम्ही तिथे एका देवीच्या वसतिगृहामध्ये गेलो आणि वसतिगृहातून स्नान वगैरे करून आम्ही रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने म्हणजे कोल्हापूरमधल्या रस्त्याने चालताना आम्ही एन्जॉय करताना आपल्याला दिसत आहोत. महत्त्वाचं म्हणजे तिथून आम्ही जिथं थांबलो होतो तिथून अगदी हाकेच्या अंतरावर देवीचे मंदिर होतं. आता आम्ही मंदिराच्या जवळ चाललेलं दिसत आहोत आम्ही तुम्हाला. आणि विशेष म्हणजे आता देवीच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि विशेष म्हणजे पश्चिममुखी दरवाजाने आम्ही देवीच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या देवीच्या मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला आम्हाला देवीची मोठी मूर्ती दिसली आणि आता आपण बघत आहोत ते शिखराचा भाग आणि देवाच्या मंदिराचं वरच्या शिखराच्या भागाचं काम चालू आहे आणि त्याचा जीर्णोद्धार म्हणजे थोडक्यात नाविन्यपूर्ण त्याला जे लेप द्यायचा तो कामकाज तिथं चालू आहे. आता आपण आतील गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत आणि आतील गाभाऱ्याचं दर्शन आपण बघू शकतो. मंदिराच्या आतील भाग हा अतिशय सुबक आणि रेखीव अशा दगडी बांधकामात केलेला दिसत आहे. भारतात जे 108 शक्तिपीठापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठे शक्तिपीठे आहेत. त्यापैकी एक हे कोल्हापूरचे शक्तिपीठ महालक्ष्मीचे आहे, तर दुसरे तुळजापूरची तुळजाभवानीचे दुसरे पीठ, तर तिसरी माहूरगडची रेणुका माता, अशी 3 पीठं आणि एक अर्धे जे पीठ आहे ते वणीचे सप्तशृंगी माता. आज आपण यापैकी कोल्हापूरच्या शक्तिपीठापैकी एक आपण पाहणार आहोत व त्याविषयी आपण थोडं बोलणार. सती मातेचे भगवान श्रीकृष्णाने 108 भाग केले होते. त्यापैकी एक नेत्र हा भाग त्या ठिकाणी पडला आणि तो करवीर नगरीमध्ये पडल्यामुळे त्या ठिकाणी देवीने आपले रूप प्रकट केले आणि देवीने असे रूप प्रकट केले की ती शक्तीचे रूप धारण करून त्या ठिकाणी असणारा कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि कोल्हासूर राक्षसाचा वध केल्यानंतर त्या कोल्हासुराने देवीला मारताना वरदान मागितले की हा परिसर माझ्या नावाने ओळखला जावा. तेव्हापासून या शहराला कोल्हापूर असे म्हणण्यात येऊ लागले. याचा उल्लेख 18व्या शतकात लक्ष्मी विजय ग्रंथामध्येही आढळून आलेला दिसून येतो. विशेष म्हणजे या मंदिराचा इतिहास 2000 वर्षापूर्वीचा आहे. जवळजवळ 9व्या शतकापासून हे चालू राष्ट्रकूट घराणे झालं, शिलाहार घराणे, यादव घराणे या घराण्यांनी या मंदिरासाठी भरपूर योगदान दिलेलं होतं आणि ह्या मंदिर बांधण्यासाठी बरेच म्हणजे 150 वर्षे काही ठिकाणी लागलेलं असं दिसून आलेलं आहे. तर या मंदिराचं बांधकाम हे 12व्या शतकात पूर्णत्वाला गेलेले असे म्हणतात. विशेष म्हणजे जवळजवळ 300 वर्षाचा कालखंड त्यावेळेस गेलेला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या काळात मोगलाचेही अतिक्रमण ह्या मंदिरावरती झाले होते. त्यावेळेस आपली देवीची मूर्ती जवळजवळ 3.5 ते 4 फुटाची मूर्ती आणि 40 किलो वजनाची मूर्ती ही गुप्त ठिकाणी ठेवण्यात आली होती. नंतर मोगलाला परतून लावल्यानंतर या मंदिराचा मोठ्या स्वरूपात जीर्णोद्धार छत्रपती संभाजीराजे यांनी मोठ्या स्वरूपात मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर हे पुन्हा आणखी त्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली. अशा स्वरूपात म्हणजे दरवर्षी या मंदिराला म्हणजे त्या काळातल्या राजापासून ते आज तागाच्या राजापर्यंत म्हणा थोर व्यक्तींनी या मंदिराला मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे आणि आज देखील आताच्या स्वरूपात सुद्धा मंदिराच्या बऱ्याच म्हणजे वरच्या कामकाज आता आणखी मोठ्या स्वरूपात चालू आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला गणेश मंडप दिसून येतो. शिवाय या मंदिरामध्ये सर्व बाजूनी किंवा त्याच्या अवतीभोवती बैठले जवळ मंदिरात बैठले तर 250पेक्षा जास्त वेगवेगळ्या देवदेवतांची मंदिरामध्ये छोटी मोठी मंदिरे दिसून येतात. विशेष म्हणजे हे मंदिर पश्चिममुखी आहे. या मंदिरामध्ये जो सूर्यदेवतेचा जो किरणोत्सार म्हणून ओळखला जाणारा जो मोठा उत्सव थोडक्यात असतो तो म्हणजे त्याचा कालखंड जो असतो तो म्हणजे
नोव्हेंबर महिन्यामध्ये 9, 10 आणि 11 अशा तारखेला आणि जानेवारी 31 जानेवारी आणि 1 आणि 2 फेब्रुवारीला या स्वरूपामध्ये आपणास बघण्यास मिळतो. म्हणजे 9, 10, 11 नोव्हेंबरला हा म्हणजे दक्षिणायन चालू असतं, तर 31 जानेवारी व 1, 2 फेब्रुवारीला हे उत्तरायण चालू असतं. दक्षिणायनमध्ये प्रथम देवीच्या पायावर व नंतर छातीवर व नंतर चेहऱ्यावर सूर्यकिरणं येतात आणि उत्तरायणामध्ये उलट्या दिशेने म्हणजे थोडक्यात सर्वप्रथम चेहऱ्यावर, नंतर छातीवर व नंतर पायावर अशी सूर्यकिरणं बघण्याचा जो उत्सव असतो, त्या उत्सवाला लाखो भाविकांची गर्दी देवळामध्ये होते आणि तो क्षण पाहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे देवीच्या जो चेहऱ्यावर सूर्यकिरणं पडतात त्याचे तेज बघण्यासाठी त्या तेजाने सर्व माणसं उत्साहित होऊन हा क्षण बघण्यासारखा महत्त्वाचा असतो. जय लक्ष्मी माता की जय.